नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. आज कुठे आपण जाणार आहोत हे तुमच्यासाठी थोडं साईड ठेवतो, कारण की थोड्याच वेळात तुम्हाला कळेल की आपल्या ब्लॉगमध्ये आज आपण काय दाखवणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. बघा, आता आपले सहकारी सगळे बसमध्ये बसत आहे. आता आम्ही सुरुवात करतोय आजच्या प्रवासाला. अजून पुढे जाऊन आमच्या कलिग लोकांना आम्हाला पिकअप करायचं आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. आपण सर्वांना पिक करतोय. बघा, हे सुद्धा आता बसत आहे बसमध्ये. सर्वजण एकत्र आल्यानंतर मस्त मजा करूया, एन्जॉय करूया, बसमध्ये डान्स करूया. तर चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आम्ही रात्रीचा प्रवास करणार आहोत आणि प्रवासाला सुरुवात केलेली आहे रात्री 12:30 वाजता. आता आम्ही चाललेलो आहे. आम्हाला सर्वांना पिक करायचं ठरलेल्या पॉईंटवरनं. मित्रांनो, ॲक्च्युली आमची पॉईंट आहे गोंधळेनगर, मगरपट्टा, हडपसर, त्यानंतर भोसरी. इथून आम्हाला सर्वांना पिक करायचं आहे. तर पुण्यातून बाहेर निघताना कदाचित आम्हाला 2 वाजतील, रात्रीचे 1 ते 1:30 किंवा 2 एवढा टाईम होईल पुण्याच्या बाहेर निघायला. कारण की सर्वजण टायमावरती येत नाही, त्यामुळे वेळ होतोच मित्रांनो. ठरल्याप्रमाणे आपल्याला कधीच आपला प्लॅन हा सक्सेस होत नाही, त्यामुळे थोडासा ट्रॅव्हलिंग टाईम हा लागतोच. सर्वांच्या चेहऱ्यांवरती फ्रेशनेस बघून असं वाटतं की खूप एन्जॉय होईल बसमध्ये. कारण एन्जॉय करतील मुलं, खूप डान्स करतील, कारण तुफान डान्स करतील. आणि ॲक्च्युली त्यानंतर आम्हाला सकाळी ट्रेक करायचं आहे लवकर. आमचा प्लॅन आहे सकाळी 7-7:30ला ट्रेक चालू करायचा. चला चला चला. हाय, पौर्णिमा किधर आहे? अजून सर्वजण जमलेले नाही आहेत, तरी सुद्धा मुलांनी डान्स करायला सुरुवात केलेली आहे. कारण की भोसरीपर्यंत जायला वेळ लागेल, तोपर्यंत काय करायचं, तर चला डान्स करूया असं सर्वजण बोललेत. त्यामुळे सर्वांनी डान्स करायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो बघा, डान्स करताय, एन्जॉय करताय, करू द्या. कारण बसमध्ये अशा गोष्टी झाल्याच पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही रात्रीचा प्रवास करतात त्यावेळेस ह्या गोष्टी अशा केल्याच पाहिजे. अदरवाईज प्रवास तुम्हाला हा बोर होईल अशा गोष्टी नाही केल्या तर. यशवंतचा डान्स बघा मित्रांनो, कसा लावणीवरती डान्स करतोय बघा, एकदम कंबर हलवतोय मुलीसारखी. हो हो, भारीच. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत नाशिक फाट्याजवळ. हा नाशिक फाटा आहे. आता आपण जातोय भोसरीकडे. आपण पिक केलं आपल्या मित्रांना. बघा, चढताय ते बसमध्ये. मित्रांनो, आमचं काही लोकांचं कॅन्सल झालं, कारण की अचानक कॅन्सल झालं. त्यांचं इमर्जन्सी होती, त्यामुळे त्यांनी कॅन्सल केलेलं. अदरवाईज पूर्ण बस ही भरलेली होती. 7-8 लोक आमची ही कॅन्सल झालेली आहेत. तरीसुद्धा ठीक आहे, आम्ही एन्जॉय करत पुढे प्रवासाला सुरुवात केलेली आहे. हा बघा मित्रांनो, आपल्याला समोर जो व्ह्यू दिसतोय हा आहे लोणावळ्याच्या घाटातला. ॲक्च्युली आपण खोपोली मार्गे जातो आहे, त्यामुळे आपल्याला हा तो व्ह्यू दिसतोय. तर आपण जुन्या हायवेवरनं चाललेलो आहे. मित्रांनो, सकाळ झालेली आहे, तरीसुद्धा आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो नाही आहेत. कारण की आमच्या ड्रायव्हरनी गाडी खूपच स्लो चालवलेली आहे. माहीत नाही त्यांनी का एवढी गाडी स्लो चालवलेली आहे. मित्रांनो, मी जेव्हा ड्रायव्हरला विचारलं की तुम्ही एवढी गाडी का स्लो चालवली, तर त्यांनी मला सांगितलं की ॲक्च्युली गाडीचा हेडलाईट हा बंद होता, त्यामुळे एकच हेडलाईट चालू होतं. त्यांनी त्या एका हेडलाईटवरती पूर्ण गाडी रात्रभर चालवलेली आहे. आणि आमचा प्लॅन होता मित्रांनो दुसरीकडे जायचा. हा प्लॅन आपला अचानक ठरलेला आहे, कारण जिथे आपण जाणार होतो तिथे खूप पाऊस होता. आपलं डेस्टिनेशन होतं रतनगड. रतनगडला खूप पाऊस असल्यामुळे आम्हाला रतनगड हा कॅन्सल करावा लागला मित्रांनो.
आणि आम्ही आलेलो आहे रायगडला. ॲक्च्युली ते मला सांगायचं नव्हतं, पण आता मी तुम्हाला सांगितलं आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या फायनल डेस्टिनेशनला रायगडला. आम्ही फ्रेश करण्यासाठी एक रूम केलेली आहे मित्रांनो. हिरकणी अंगण म्हणून एक हॉटेल आहे, तिथं आम्ही एक रूम केलेली आहे फ्रेश होण्यासाठी. आता फ्रेश होऊया आणि सुरुवात करूया आपल्या ट्रेकला. सर्वजणांची काळजी करावी लागते मित्रांनो, कारण एवढा मोठा ग्रुप घेऊन जाणं म्हणजे जोक नाही आहे. एवढा मोठा ग्रुपची काळजी करावी लागते. सर्वांची नाश्त्याची, जेवणाची, खाण्याची, फ्रेश होण्याची सोय करावी लागते मित्रांनो. मित्रांनो बघा, ही मुलगी कुत्र्यासोबत खेळत आहे. मित्रांनो आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ आपल्याला पोहोचायचं आहे, कारण हा रस्ता जातो रायगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ. तुम्ही स्वतःची गाडी आणली असेल तर तुम्ही गाडीने सुद्धा पायथ्याजवळ जाऊ शकता मित्रांनो. आमची बस असल्यामुळे आम्ही पाठीमागेच लावलेली आहे मित्रांनो बस हॉटेलच्या जवळ, आणि आम्ही पायी चालत चाललेलो आहे पायथ्यापर्यंत, आणि तिथून आम्ही सुरुवात करणार आहोत ट्रेकला. हे बघा आपली मंडळी पुढे चालली. हे बघा कशी कॉमेडी करतायत मंडळी. हे बघा बघा बघा, वाव. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे रायगड पायथ्याशी. बघा आपल्या समोर पाहायला दिसतंय. चला मित्रांनो, चला चल करू आपण. चल चल चला, हे दगडे आपल्याकडे. चल फोटो काढून घ्या. तुम्ही काय ग्रुप म्हणून आलात का? ओके मित्रांनो, तुम्ही रायगड किल्ल्याला येण्यासाठी ताम्हिणी मार्गे सुद्धा येऊ शकता. ॲक्च्युली ताम्हिणी सध्या बंद आहे, त्यामुळे आम्ही खोपोली मार्गे आलेलो आहोत. आम्हाला 1200 रुपये पर पर्सन हा खर्च लागलेला आहे मित्रांनो. त्यामध्ये बस, जेवण, नाश्ता आणि डिनर एवढं इन्क्लुडेड आहे. गाईज मित्रांनो, जबरदस्त व्ह्यू आहे. तुम्ही लाईफमध्ये रायगड किल्ल्यावरती आलाच पाहिजे. स्वर्ग आहे इथे. बघा मित्रांनो, लगेच थकलेत. बघा समोर. हे बघा, हे बघा काय करताय. हे बघा काय लोक आहेत तुम्ही. मित्रांनो बारीक पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सर्वांनी रेनकोट घातले. ज्यांना रेनकोट घालायचे होते त्यांनी रेनकोट घातले, ज्यांना नाही घालायचे त्यांनी रेनकोट नाही घातले, कारण काही लोकांना भिजायचं असतं, एन्जॉय करायचं असतो. मित्रांनो ट्रेक करत असताना आपल्याला आपल्या साईडला एक नंबर व्ह्यू बघायला मिळतात मित्रांनो. खूपच भारी. रायगड किल्ला हा खूप भारी आहे, स्वर्गासारखा आहे मित्रांनो. आणि समोरनं पूर्ण रायगड किल्ला हा धुक्यामध्ये झाकला गेला जातो, कारण पूर्ण धुके हे तयार होतं अचानक. वातावरण हे कधीही चेंज होते. बघा आपल्या समोर दिसतंय का, एकदम झाडावरती बसलेत, तर काहीतरी खाजवतील अंगाला. बघा, खाजवा खाजवा खाजवा, थोडं खाजवा अंगाला. खाजवलं बघा, ऐकलं त्यांनी माझं, तर चढतील वरती. हे बघा चढले सुद्धा, आणि त्यांचे भाऊ पलीकडे बसलेले आहेत ते सुद्धा येतील. हे बघा आलेत, हे आले बघा, एन्जॉय करतात हे सुद्धा. हे बघा हे तिघं बसलेले आहेत, काय पाहिजे यांना माहिती नाही. बघा असं पाऊस झाल्यानंतर असे पायऱ्यांवरनं पाणी येतं मित्रांनो खाली. मित्रांनो मी तुम्हाला आधी बोललो ना, पूर्ण रायगड किल्ला हा धुक्यामध्ये झाकला जातो. बघा आता आपल्यासमोर हा रायगड किल्ला पूर्ण धुक्यामध्ये झाकला गेलेला आहे, पूर्ण व्हाईट झालेला आहे. आपल्यासमोर डोंगर आहे, तरीसुद्धा आपल्याला डोंगर दिसत नाही आहे. हे बघा सगळे शूट करताय, समोर फोटो काढताय. म्हणूनच म्हटलं जातं रायगड किल्ला हा स्वर्गासारखा आहे, कारण वरती आल्यानंतर हे आपल्याला स्वर्गच दिसतं मित्रांनो. कारण सगळं आजूबाजूला पूर्ण हा धुके आलेला असतो आणि आपण धुक्याच्या आतमध्ये असतो, कारण सगळं व्हाईट असतं, काहीच दिसत नाही समोर आपल्याला. मित्रांनो आपल्याला रायगड किल्ल्याचा ट्रेक कंप्लीट करण्यासाठी 1400 ते 1740 पायऱ्या ह्या चढून आपल्याला वरती यावं लागतं. असे मस्त भारी भारी व्ह्यू आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो रस्त्यामध्ये वरती चढत असताना. आणि छोटे छोटे झरणे असतात. हे बघा धबधबे एकदम खाली येतात, दिसतं आपल्यासमोर. बघा छोटे छोटे झरणे, आणि लांबवरनं मी शूट केलेलं आहे, क्लोजअप केलेलं आहे की तुम्हाला हे बघायला मिळेल. हे बघा 3 स्टेपमध्ये हा झरणा खाली येतोय, धबधबा खाली पडतोय.
मित्रांनो, असं रस्त्यामध्ये छोटे छोटे शॉप मिळतात आपल्याला. बघा, ही मुलं अशी बुट्टे खात आहे. बघा, समोर भाजलेली कणसं खात आहे. मित्रांनो, बघा किती मोठा धबधबा आहे. एकदम जवळ आहे आपल्या. आपण ह्या धबधब्याच्या बाजूनेच जातो. खूप मोठा धबधबा. इथं तुम्ही भिजू शकता, तुम्हाला भिजायचं असेल तर. ॲक्च्युली पाऊस असल्यामुळे आपल्याला भिजायची इच्छा होत नाही. तरीसुद्धा भिजायची इच्छा असेल तर तुम्ही धबधब्याच्या खाली भिजू शकता. मित्रांनो, ज्यांनी कधी ट्रेक केला नसेल आणि त्यांना पावसाळ्यामध्ये ट्रेक करायचं असेल, त्यांनी नक्कीच ट्रेकिंग शूज घ्यायचे मित्रांनो. कारण पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग करणं हे सोपं नसतं मित्रांनो. कारण पाऊस चालू असतो आणि आपल्याला ट्रेक हा करायचा असतो, त्यामुळे कधीही स्लिप होऊ शकतात. त्यामुळे चांगल्या प्रकारचे ग्रीप असलेले शूज हे आपण ट्रेकिंग करताना घातले पाहिजे. आपल्या समोर जे दिसत आहे ते आहे बुरुज महादरवाजाचे. मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहे महादरवाजाजवळ. बघा, आता आपण जाऊया. समोर आपल्याला महादरवाजा दिसेल. शत्रूंना दरवाजा दिसू नये म्हणून अशा प्रकारे थोडा टर्न करून हा दरवाजा बांधलेला आहे मित्रांनो. इथे खूप विचार करून दरवाजाची रचना इथे केलेली आहे. मित्रांनो, किल्ले रायगडचा महादरवाजा हा गडावरील मुख्य आणि भव्य प्रवेशद्वार आहे. बघा, आपल्यासमोर हा दिसत आहे. पायथ्याशी असलेल्या पायी मार्गाने वर आल्यावरती हा महादरवाजा आपल्याला लागतो मित्रांनो. महादरवाजाला 2 मोठे आणि मजबूत बुरुज आहेत. मित्रांनो, ट्रेक करत असताना वेगळ्याच प्रकारचं फील होत आहे. कारण एवढं सुंदर आणि एवढे जबरदस्त व्ह्यू आहेत ना, बघायला खूप भारी वाटतं मित्रांनो. मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी प्लीज लाईफमध्ये एकदा तरी रायगडला आले पाहिजे. कारण रायगड हा असा किल्ला आहे की कधीच बघून मन भरत नाही. खूपच सुंदर आहे. रायगडावरती कधीही वातावरण चेंज होते मित्रांनो. कधी ऊन, कधी पाऊस, कधी धुके, असं वातावरण चेंज होत असतं मित्रांनो. बघा किती धुके झालेले आहे. समोर तुम्हाला दिसतच असणार आहे. कारण एवढं धुके झालेलं आहे ना की समोरचं काहीच दिसत नाही. आपल्या बाजूला जो दिसतोय तो आहे हत्ती तलाव. तोही पूर्णपणे दिसत नाही मित्रांनो आपल्याला. बघा, धुक्यामध्ये पूर्ण झाकला गेलेला आहे. पूर्ण व्हाईट दिसतोय का तुम्हाला? हा आहे हत्ती तलाव. मित्रांनो, महादरवाजा टर्न करून का बांधला याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? याचं कारण असं आहे की शत्रूंना हा दरवाजा दिसू नये. शत्रूंच्या हत्तीचा स्पीड आणि त्यांचा लाकडी सोंड्यांचा स्पीड कमी करण्यासाठी अशा प्रकारे हा महादरवाजा इथं बांधलेला आहे मित्रांनो. हे आहे शिरकाई देवीचे मंदिर. बघा, हे गडावरती शिरकाई देवीचं मंदिर बांधलेलं आहे. वारा हे एवढ्या जोराचा चालू आहे मित्रांनो, खूपच जोराचा चालू आहे. तुम्हाला आवाज येत असेल त्याचा. बघा, ऐका थोडासा आवाज ऐकायला येईल तुम्हाला. मित्रांनो, रायगड किल्ला हा तिन्ही बाजूंनी सरळ कड्यांनी वेढलेला आहे. त्यामुळे शत्रूला कोणत्याही बाजूने गडावर अचानक हल्ला करणे अशक्य होते. मित्रांनो, 1656 छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांचा पराभव करून रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला. किल्ल्याची अफाट उंची आणि दुर्गमाता पाहून महाराजांनी याला आपले मुख्य केंद्र बनवण्याचे ठरवले होते. मित्रांनो, आधी ह्या किल्ल्याचे नाव रायरी होते, परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 ते 1674 ह्या किल्ल्याचे नाव रायगड असे ठेवले. मित्रांनो, 6 जून 1674 हा दिवस रायगडच्या इतिहासातील सुवर्ण क्षण होता. कारण की ह्या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. रायगड अधिकृतपणे हिंदवी स्वराज्याची राजधानी बनली होती. हीच ती जागा आहे, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. गडावरती पाण्याची कमतरता असल्यामुळे हिरोजी इंदुलकर यांनी गडावरती काही तलाव बांधले. त्यामध्ये गंगासागर तलाव आणि हत्ती तलाव असे 2 तलाव त्यांनी तिथे बांधलेले आहे. कारण पावसाच्या पाण्याचा साठा तिथं झाला पाहिजे आणि ते पाण्याचा वापर करता आला पाहिजे, यामुळे त्यांनी तिथे तलाव बांधले. आपल्यासमोर बघा, हा गंगासागर तलाव हा दिसत आहे. मित्रांनो, किल्ले रायगडाचा इतिहास हा मराठ्यांचा शौर्याचा आणि स्वाभिमानाचा आणि हिंदवी स्वराज्याचा सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे. महाडजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर
2700 फूट उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वी रायरी या नावाने ओळखला जात होता, परंतु आता ह्या गडाचे नाव रायगड असे आहे. बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 22 अशी एकूण 44 दुकाने समोरासमोर बांधलेली आहे मित्रांनो. गडावरील हत्तींच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी हा हत्ती तलाव बांधण्यात आला होता. मित्रांनो, हिरोजी इंदुलकर छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते, त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना रायगडाची निर्मिती करण्यासाठी सांगितले. रायगडाची निर्मिती करण्यासाठी हिरोजी इंदुलकरांनी आपले स्वतःचे घर आणि जमीनही विकली होती मित्रांनो. रायगड पूर्ण करण्यासाठी 14 वर्ष मेहनत घेऊन राजधानी रायगड किल्ला हा उभा केला मित्रांनो. गडाचे अद्भुत बांधकाम पाहून श्री छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी हिरोजींना हवे ते मागण्यास सांगितले, परंतु हिरोजी इंदुलकरांनी फक्त महाराजांकडे एकच मागणी केली, जी की जगदीश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीवरती माझं नाव कोरलं गेलं पाहिजे. एवढंच त्यांनी महाराजांना मागितलं आणि महाराजांनी त्यांना परवानगीही दिली. मित्रांनो, याच्या मागचे कारण असे आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतील तेव्हा त्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लागावी, त्यामुळे त्यांनी मंदिराच्या पहिल्या पायरीवरती आपले नाव कोरले आहे. त्या पाटेवरचा मजकूर असा आहे, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. टकमक पॉईंटवरनं जबरदस्त व्ह्यू बघायला मिळतात मित्रांनो. आणि पाऊसही खूप जोराचा लागतो आणि वाराही खूप जोराचा असतो, कारण हे खूप वरती आहे. हा पॉईंट खूप वरती आहे. शिक्षा लोकांना द्यायची असेल तर हे टकमक पॉईंटवरनं लोकांना शिक्षा देण्यात येत होती आधी. मित्रांनो, ह्या पॉईंटवरती पावसाचा मारा एवढा जोराचा लागतो, पूर्ण अंग हे शकलं जातं, जोर जोरात अंगावरती आदळलं जातं. पावसाचे जे थेंब आहेत ते खूप प्रेशरने येतात आणि अंगाला लागतात. खूपच जोराचा पाऊस हा अंगाला लागतो. मित्रांनो, हे आहे जगदीश्वर मंदिर, पण लांबून हे मंदिराची रचना आपल्याला मस्जिदसारखी दिसते, पण ॲक्च्युली हे मंदिर आहे महादेवाचं. हे मंदिर गडाच्या उत्तर पूर्व भागामध्ये बाजारपेठेच्या पुढे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या अगदी जवळ हे भव्य मंदिर स्थित आहे. मित्रांनो, ही आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची समाधी. हे बघा, हिरोजी इंदुलकरांनी आपले नाव मंदिराच्या पहिल्या पायरीवरती कोरलेले आहे. मित्रांनो, तुम्ही रोपवेने सुद्धा रायगडावरती येऊ शकतात. रोपवेचं तिकीट आहे 325 रुपये प्रति व्यक्ती. टू वे, वन वे यायचं असेल तर 225 रुपये तिकीट आहे. रायगडावरती येण्यासाठी रोपवेने फक्त 5 ते 10 मिनटं लागतात मित्रांनो. त्यामुळे रायगडावरती कोणीही येऊ शकते मित्रांनो. पायथ्यापासून चालतच यायचं असं नाही आहे, त्यामुळे तुम्ही रोपवेने सुद्धा रायगडावरती येऊ शकता. त्यामुळे प्लीज नक्की एकदा तरी लाईफमध्ये रायगडावरती यावे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ गेला पाहिजे. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.